की माझा मुलगा मला उद्या सांभाळेल का नाही, पण त्यांचं कर्तव्य ते पाळतात। मग आयुष्याच्या शेवटी आपण आपलं कर्तव्य का पाळतो ही आपली भूमिका त्या ठिकाणी असायला पाहिजे। दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे सावरीमध्ये नवीन नवीन जे कार्यक्रम आता मुलं करत आहेत त्या कार्यक्रमाला आमचा आवर्जूनच पाठिंबा राहील। यापुढील काळात तर जास्त प्रमाणात राहील, कारण मी त्या प्रकारे आता यापुढे मी स्वतः त्या ठिकाणी भाग घेतलेला, मागे पण सांगितलं होतं, जे काही असे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाला आर्थिक पाठबळ असो किंवा सामाजिक असो ज्या काही गोष्टीला आपण करू। आणि भाऊजीबद्दल तर सांगायचं काय विषयच नाही, सगळे मला वाटत नाही त्यांना कोण मधुकर नावाने कोण हात मारत असेल गावामध्ये। प्रत्येक जण भाऊजी किंवा दाजी हे जे शब्द आहेत आपल्या पडीमध्ये हे एक प्रकारचं आदर रिस्पेक्ट आहे। आणि या भाऊजी नावाने आणि त्या ताई अलकाताईंनी खूप चांगलं काम केले। मला त्यांची दोन्ही मुलं, मला आठवतंय भाऊजी शेतात सुद्धा काम करायचे। ते तुम्ही आम्ही सुरुवातीला ऊस ते 8005चा ऊस आणता, तुम्ही ते 3 का 3.5 फुटाच्या सरीमध्ये तुमचं दाजीचं चालायचं, मला आठवतंय तो प्रकार। एवढ्या कष्टातून त्यांनी ते मुलं निर्माण केलेले आहेत आणि खूप चांगलं आहे। खूप आनंद वाटतोय की आमच्या गावामध्ये येऊन आमच्या गावच्या समोर सगळ्यात मोठं माणसाचं सार्थक आयुष्य का असते किंवा सगळ्यात मोठी जर कमाई काय असेल सर, तर स्वतःच्या गावामध्ये येऊन आई वडिलाच्या समोर गावकऱ्याच्या समोर जर आम्ही स्टेजवर बसत असलो आणि गावकरी जर आमचा सन्मान करत असतील तर यापेक्षा आयुष्यामध्ये मोठा सन्मान मला तरी आता नको आहे। आणि मला आनंद आहे, मी प्रचंड समाधानी आहे। मी माझ्या ठिकाणी मी सकाळी पहाटे 5ला उठल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत माझ्याकडे काम असतं आणि हे सगळं आई वडिलांच्या आशीर्वादामुळं इथपर्यंत शक्य आलंय। ह्यापुढून सुद्धा मुलांनी प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची काळजी घ्या। आयुष्य खूप कमी आहे, आयुष्य छोटं आहे, त्याचा आनंद घ्यायला शिका। एवढंच बोलून मी माझी जागा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आपण आई वडिलांना जपलं पाहिजे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे। आई वडिलांची सेवा केल्याला काहीच कम पडणार नाही असा अनमोल संदेश डॉक्टर ज्ञानेश्वर कदम यांनी दिलेले आहेत। यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय विठ्ठल दुरपुडे साहेबांना विनंती करतो, ठीक आहे, हानेगावी सरांना विनंती करतो की आपण आमच्या गाववाल्याला हानेगावी सराबद्दल बोलायचं म्हटलं, मराठीचे गाडे अभ्यासक आणि सर्व श्रोत्यांना खेळून ठेवणारे असे वक्ते आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांना आमच्या गावातील सर्वांना मार्गदर्शन करावे। धन्यवाद। संपूर्ण जगामध्ये आदर्श मातृत्व असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्याला सर्वात पहिल्यांदा मी अभिवादन करतो। ज्यांच्या त्याग तपस्या आणि समर्पणामुळे तांड्या वस्तीवरच्या मुली शिकू शकल्या अशा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याला अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय नितीनजी कटेकर साहेब, ज्यांनी निलंगा तालुक्याला शिस्त लावलेली आणि पाहिलेली आहे। वेळेवर काम करणं, एक दबाव, एक वचक, एक वर्चस्व निर्माण करून खऱ्या अर्थानं शांतता आणि सुरक्षेचं खूप मोठं काम निलंगा तालुक्यामध्ये ज्यांनी केलेलं आहे असे आदरणीय नितीन कटेकर साहेब आजच्या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थानं प्रमुख पाहुणे आहेत। आणि योगायोग असा आहे की हा गाव वारकरी आहे आणि वारकरी गाव नेहमी पांडुरंगाच्या दर्शनाला, विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला जातो। आज औराद शहाजानीचे विठ्ठल सावरी नगरीमध्ये आलेले आहे, समोरच विठ्ठलाचं दर्शन या ठिकाणी दिसतंय, कारण प्रत्येक माणसामध्ये विठ्ठल असतो ही भावना सावरीकरांची आहे आणि हे खऱ्या अर्थानं वारकरी आहेत आणि म्हणून विठ्ठल आल्याचा आनंद आम्हाला निश्चितच या ठिकाणी आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये या नगरीचे सर्व राजकीय व्यक्तिमत्व, माननीय आमचे मित्र पप्पूजी पाटील, ज्याने महाराष्ट्रामध्ये डॉक्टर आनंदीबाई जोशी 4 वेळा ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळवून दिलं, असं एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र औराद शहाजानी येथील
वैद्यकीय अधिकारी माननीय डॉक्टर मनोज कदम यांचं नाव घेणं आणि डॉक्टर DS कदम साहेब यांचं नाव घेणं अत्यंत अनिवार्य. या दोघांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला महाराष्ट्राच्या नकाशावरती आणून पोहोचवलेलं आहे. असं भाग्य महाराष्ट्रामध्ये फक्त औराद आरोग्य केंद्राला लाभलेलं आहे. अशी माननीय DS कदम साहेब या नगरीचे सुपुत्र आदरणीय पठाण सर आणि ज्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही तुम्ही सर्वांनी केलेला आहे ते माननीय मधुकररावजी हलसे आणि त्यांच्या धर्मपत्नी अलकाताई आणि आदर्श पालक आणि सर्व उपस्थित गावकरी माय मौल्यांना बनतो. वेळ खूप झालेला आहे याची जाणीव मला या ठिकाणी आहे. आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष खूप असतो, वादळं खूप असतात, आव्हानं खूप असतात, दुःख खूप असतात, त्यांच्या आयुष्यामध्ये आजही पाऊस यावा आणि आशीर्वाद देऊन जावा, म्हणजे आजही संकटानं ज्यांची पाठ सोडलेली नाही अशी माननीय मधुकररावजी हलसे यांचं अभिष्टचिंतन पावसामध्ये झालेलं आहे आणि आम्ही तुम्ही टाळ्याच्या गजरामध्ये ते संपन्न केले. खऱ्या अर्थानं आजचा हा दिवस आम्हा तुम्हा सर्वांना भारावून टाकणारा अशा प्रकारचा दिवस आहे. पुत्र व्हावा ऐसा गोंडा त्याचा तिळुकी झेंडा असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणायचे. त्याच्या पाठीमागची भूमिका हीच आहे की ज्या कुटुंबामध्ये मुलं चांगली जन्मतात, सुसंस्कारी जन्मतात आणि आपल्या आईवडिलांचं कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करावी, ऋण व्यक्त करावं असं वाटतं, निश्चितच असं समजावं की त्या आईवडिलांच्या आयुष्याचं सार्थक झालेलं आहे. पाऊस अजूनही नंतर येऊ शकतो, पण मला निश्चित माहिती आहे की आपण वादळ वाऱ्यात पावसात घडलेली सावरी नगरीतली माणसं आहेत. आता संजीव कदम दादांनी अनेकांची नावं या ठिकाणी वाचून दाखवली. या सावरी गावाला एक इतिहास आहे, एक भूगोल आहे. खूप मोठी माणसं निलंगा तालुक्याला, लातूर जिल्ह्याला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला या सावरी नगरीने दिलेली आहेत. त्याची यादी आणि नावं मी या ठिकाणी घेणार नाही, आता उल्लेख या ठिकाणी झालेला आहे. आजचा जो कार्यक्रम आहे, एकीकडे वडिलांचं अभिष्टचिंतन आणि दुसरीकडे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गावातल्या आदर्श पालकांचा सत्कार करावा अशा प्रकारची भावना मुलांच्या मनामध्ये येणं आणि वादळ वाऱ्यामध्ये पावसामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम साजरा करणं हे निश्चितच आम्हा तुम्हाला सर्वांना आनंद देणारी, प्रेरणा देणारी अशा प्रकारची गोष्ट आहे. बंधूंनो, माय माऊल्यानो, माझ्या समोर काही युवक या ठिकाणी उभा टाकलेले आहेत, काही शाळेतले मुलं अवतीभोवती आहेत आणि आपण सगळेजण पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. एक गोष्ट मी सांगू इच्छितो की ज्या माणसाला स्वतःचं घर नव्हतं, स्वतःची शेती नव्हती, अशा प्रकारचा एक माणूस या गावात आला, या गावात वाढला, इथल्या मातीवर प्रेम केलं, इथल्या माणसावर प्रेम केलं आणि तो घडत गेला आणि गावाने भरपूर प्रेम दिलं. खरं म्हणजे जावाईवाडी सावरी नगरी वसवलीच आहे आणि योगायोग असा आहे, मी भाग्यवान आहे की या सावरी नगरीचा मीही जावाई आहे. सुधाकर अण्णा कदम मला नेहमी जावाई बापू म्हणून प्रेम देतात. तर जावयाला प्रचंड प्रेम देणारं निलंगा आणि लातूर जिल्ह्यातलं एकमेव गाव जर कुठलं असेल तर ते सावरी आहे. अनेक गावामध्ये जावाईची थट्टामस्करी केली जात असते, परंतु या गावामध्ये जावायला सांभाळून घेतलं जातं, प्रेम दिलं जातं आणि खऱ्या अर्थानं आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे त्याला आदरही दिला जातो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे माननीय मधुकररावजी हलसे. 40 वर्षापासून या गावामध्ये पडेल ती कामं या माणसाने केलेली आहे. फ्यूज गेला बसवून देणं, शेगडी जळाली वायर बसवणं, मोटर जळाली फ्यूज बसवणं, शेतात जाणं, उन्हा ताना हा माणूस 40 वर्षापासून या गावाला योगदान देतो आहे. आणि त्या इलेक्ट्रिक कामावरती जेव्हा पोट भागेनासं झालं तेव्हा त्या ग्रामपंचायतचा सेवक म्हणून ज्यांनी नोकरी स्वीकारली आणि घरामध्ये येणारे जाणारी माणसं खूप, पाहुणेरवळे खूप, तेवढ्यावरही भागत नव्हतं. त्यांच्या धर्मपत्नीचं त्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड मोठं योगदान आहे, सिंहाचा वाटा आहे. अलकाताई यांचं योगदान विसरून हलसे परिवाराचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. अंगणवाडी शिक्षिका आहे, तुटपुंजी पगार आहे, कुटुंबाला भागवायचं, मुलांना शिकवायचं आहे. या दोघाही आईवडिलांनी आपल्या आयुष्यामध्ये एक स्वप्न बघितलं की इतरांची मुलं शिकतायत, मोठे होत आहेत, बाहेरगावी जात आहेत, मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये फिरतायत आणि त्यांचं नाव लातूर जिल्ह्यामध्ये होते, निलंगा तालुक्यामध्ये होते. आपलेही मुलं शिकले पाहिजे. आपण गरीब असलो म्हणून काय, आपल्या डोळ्यातले गळणारे अश्रू लपवून या आईवडिलांनी रात्रंदिवस मेहनत करून गावाला प्रेम देत, गावाचं प्रेम घेत या माणसाने आपल्या मुलांसाठी स्वप्न बघितलं. परिस्थिती नव्हती, पैसे नव्हते, मुलं शिकू शकत नव्हती, अशा प्रकारची परिस्थिती होती, परंतु धाडस केलं आणि पुण्याच्या हॉस्टेलमध्ये मुलांना शिकायला ठेवलं आणि मुलं आपल्या आईवडिलांचं दुःख बघत, त्यांचे अश्रू बघत, त्यांचे गळणारा घाम बघत, त्यांचं राणावनात काम करत असताना सांडलेलं रक्त बघत ही मुलं घडत गेली, वाढत गेली, मोठी झाली. आणि योगायोग आहे की याच सावरी गावामध्ये एक इतिहास घडला की अत्यंत सामान्य एक सेवकाचा मुलगा, एका अंगणवाडी ताईचा मुलगा आज PSI म्हणून नांदेड या ठिकाणी अत्यंत स्वाभिमानानं आपली नोकरी करतो आहे. प्रवीणजी हलसे यांच्याबद्दल टाळ्या वाजून आपण सगळ्यांनी त्यांचं कौतुक करणं, गौरव करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि एक मुलगा याच कुटुंबामध्ये शिकून एक आदर्श शिक्षक म्हणून तो परभणी जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि अनेक तांड्या वस्तीवरची मुलं घडवण्याचं काम तो
किरण हालशे करतोय. त्या किरण हालशेबद्दलही जरा टाळ्या वाजवा, म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांच्या आतापर्यंत भोगलेल्या यातना या ठिकाणी धन्य झाल्या असं म्हणायला हरकत नाही. बंधू भगिनींनो, माय माऊल्यानो, वेळ तसा खूप कमी आहे. मी 2-2, 3-3, 4-4 तास बोलतो, विचारांचे सप्तेही सादर करतो, परंतु आता तसा प्रसंग नाही आहे. एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी सांगणार आहे. एक मुलगा रोज संध्याकाळी घरी यायचा, जेवायला बसायचा. वडील त्याला जेव खाऊ घालायचे. शाळा संपली की तो घरी यायचा, जेवायला बसायचा. वडील म्हणायचे, अजून भाकर घे, अजून डाळ घे, तू भरपूर जेवण कर. पहिला दिवस असा गेला, दुसरा दिवस असा गेला. तिसऱ्या दिवशी मुलाने विचार केला की माझा बाप माझ्यासोबत बसून जेवण का करत नाही, मला जीव खाऊ खा घालतो. तिसऱ्या दिवशी मुलाने संध्याकाळी आल्यानंतर जेवण वाढत असताना वडील म्हणाले भाकर घे, वडील म्हणाले डाळ घे, भात घे, जेवण भरपूर कर. मुलगा म्हणाला, बाबा मी 2-3 दिवसापासून तुम्हाला बघतो आहे, तुम्ही मला जेवायला वाढताय, पण तुम्ही एकदाही माझ्यासोबत बसून जेवण का करत नाही. त्या खूप मोठ्या माणसाने उत्तर दिलं, बाळा माझी भूक भाकरीची नाहीये, पोटाची नाहीये. माझी भूक तू अजून अधिक मोठं व्हावं अशा प्रकारचं स्वप्न बघणारा तो माणूस स्वप्न बघत राहिला. मुलगा घडत गेला. जगातल्या सगळ्या डिग्र्या त्या मुलाने घेतल्या आणि कोलंबिया विश्वविद्यापीठाने 250 वर्षाच्या इतिहासातील आपल्या विद्यापीठाचा एक सर्वेक्षण केला की आजपर्यंत 250 वर्षामध्ये या विद्यापीठातून जगभर शिकून गेलेली ज्या माणसानं आपलं स्वतःचं नाव केलं, देशाचं नाव केलं आणि त्या माणसानं जागतिक अशा प्रकारची कीर्ती स्थापन केली, अशा जगातल्या आजपर्यंत 250 वर्षाच्या इतिहासातली 100 विद्यार्थ्यांची यादी त्या विद्यापीठाने तयार केली. सर्वेक्षण झालं, मूल्यमापन झालं, 97 ची यादी तयार झाली. परंतु 3 विद्यार्थ्यांची यादी बनवत असताना परीक्षकांना प्रचंड कष्ट पडले, अनेक कसोट्या लावायला लागल्या आणि संपूर्ण प्रतितलावर कोलंबिया विश्वविद्यापीठातून शिकून गेलेल्या, समाज आणि राष्ट्रासाठी प्रचंड मोठं योगदान देणाऱ्या त्या सर्वश्रेष्ठ 100 विद्यार्थ्यामध्ये जगातला सर्वश्रेष्ठ एकमेव विद्यार्थी म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कोलंबिया विश्वविद्यापीठाच्या गेटवरती स्वर्ण अक्षराने लिहिण्यात आलं. त्या ठिकाणी पुतळा उभा करण्यात आला आणि त्या पुतळ्याच्या खाली सिम्बॉल ऑफ नॉलेज अशा प्रकारचा शब्द कोरण्यात आला आणि संपूर्ण जगाला गौरव वाटावा अशा प्रकारचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून घडत गेलेले आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे. माझा प्रश्न आहे तुम्हाला मायबापांना आणि आदर्श पालकांना आणि विद्यार्थ्यांना आणि युवकांना, काय होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं? जमीन जुमला, शेतीबाडी, नोकर चाकर, घराणेशाही, राजेशाही, पैसा अडका, उद्योगधंदा, व्यापार, सोनं चांदी, हिरे माणिक मोती काहीही पाठीमागे नसताना केवळ ज्ञानाच्या बळावरती या माणसाने संपूर्ण जगाला हलवलं. या देशाला आदर्श भारतीय राजघटना दिली आणि त्या राजघटनेमुळे आजचा माणूस जगात सर्वात जास्त सुरक्षित आहे. मला कोणीतरी म्हणालं की आचारसंहिता आहे, कार्यक्रमाचं कसं करावं. आपल्याला घटना कळली नाही, संविधानातल्या संहिता कळल्या नाही आणि आपल्याला खऱ्या अर्थात कलमही कळले नाहीत. आचारसंहिता कधीही कुठल्याही चांगल्या कामासाठी नसते. आचारसंहिता कुठलंही वाईट आणि चुकीचं काम होऊ नये म्हणून आचारसंहिता असते. आणि म्हणून मित्र हो, चांगले कामं, चांगल्या कामाचा संस्कार समाजामध्ये झाला पाहिजे अशा प्रकारची बांधिलकी या ठिकाणी हालशे परिवाराने जोपासलेली आहे. मी निश्चितच माननीय प्रवीणजी हालसे आणि माननीय किरणजी हालसे या दोघा पुत्रांचं खऱ्या अर्थाने मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की अत्यंत स्तुत्य प्रेरणादायी अशा प्रकारचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे. अलीकडची पिढी या टेक्नॉलॉजीच्या मोबाईलच्या जगामध्ये बिघडत चालली, नको ते संस्कार मुलांच्या मनावरती होत आहे. अशा परिस्थितीमध्ये माणूस माणसापासून तुटत असताना हा माणूस, ही पोरं आपल्या गावाशी नाळ जुळू पाहत आहेत, इथल्या माणसाची नाळ जुळू पाहत आहेत आणि या गावानं आजपर्यंत आपल्याला जे काही प्रेम दिलेलं आहे त्या संदर्भाची कृतज्ञता, त्या संदर्भातली खऱ्या अर्थानं ऋणायत होण्यासाठीचा हा प्रयत्न निश्चितच आमच्या तुमच्या काळजावरती करून गेला आहे. वातावरण अनुकूल नाही, प्रतिकूल परिस्थिती आहे. कार्यक्रम बदलायची वेळ आली होती, मंदिरामध्ये कार्यक्रम घ्यावा असं ठरलं होतं. परंतु मित्र, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे या ठिकाणी आदरणीय विठ्ठलजी दुरपडे सर आहेत, नितीनजी कटेकर साहेब आहेत. त्यांच्या आयुष्यामध्येही त्यांना इथपर्यंत येण्यासाठी प्रचंड मोठे कष्ट उपसावे लागलेले आहेत, प्रचंड मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. एवढ्या मोठ्या पदावर येणं ही गोष्ट काही साधी नाही आहे. त्याच्या पाठीमागे आई वडिलांचे जसे आशीर्वाद असतात, शुभेच्छा असतात, तसे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये न दिसणारे शेकडो हजारो हात आपल्या पाठीमागे न कळता काम करत असतात. या ठिकाणी मला माणसं दिसत आहेत, सुधाकर दाजी कदम सत्कार मूर्ती, परंतु दुपारपासून आपल्या सगळ्यांना जेवण मिळावं म्हणून डाळीसाठी भाकरीसाठी तिकडे नियोजन लावत आहेत. शिवाजींना अंचोळे त्याचं नाव खूप मोठं आहे, जिल्हा परिषदचे मेंबर आहे आणि या गावातले त्यावेळचे MSc झालेले आणि घराघराला सांभाळत इथपर्यंत आलेला हा माणूस आहे. त्यांच्या कुटुंबातला एक माणूस या गावामध्ये मनोहरजी अंचोळे SP म्हणून कार्यरत झालेला आहे. याच गावामध्ये डॉक्टर प्रकाश शेरे यांचे वडील इथं मुनीम म्हणून होते, त्यांनी गिनीज बुक रेकॉर्ड केलेला आहे. 5 ते 3 कुटुंब नियोजन त्यावेळेच्या तत्कालीन कलेक्टरला समोर बसून 12 तासामध्ये 5 ते 3 कुटुंब नियोजन करणारा जगातला एकमेव व्यक्ती म्हणून डॉक्टर प्रकाश शेरेचं गिनीज बुक रेकॉर्ड या मातीमध्ये झालेलं आहे. इथंच त्यांचे वडील मुनी म्हणून काम करत असताना ती माणसं घडत गेलेली.
सावरीकर साहेबांचं नाव प्रचंड मोठं आहे. या परिसराला त्यांनी खूप मोठं शैक्षणिक योगदान, सामाजिक योगदान, राजकीय योगदान दिलेलं आहे. तो माणूस नंतरच्या काळामध्ये आमदार झाला असता, मंत्री झाला असता, खूप मोठ्या पदावरती पोहोचला असता, परंतु अवतीभोवतीची परिस्थिती कधी कधी माणसाला सुरू देत नाही आहे. याच ठिकाणी आता कुमार पाटलांचं नाव घेण्यात आलं. या ठिकाणी शिव म्हणून कार्यरत असलेले आणि सोलापूरचे आयुक्त असलेले माननीय अजय सावरीकर साहेब आहेत. कितीतरी नाव आहेत, कितीतरी माणसं आहेत, सगळ्यांचे चेहरे मला या ठिकाणी दिसत आहेत. खऱ्या अर्थानं द्रुपडे सर आणि कटेकर साहेब या ठिकाणी सांगत असताना मला अभिमान वाटतो की ज्यांचा उल्लेख मी गिनीज बुक रेकॉर्ड असलेल्या त्या ज्या नायकावरती पुस्तक लिहिलं आहे ते पुस्तक डॉक्टर कदम साहेबांनी 2 दिवसामध्ये संपवलेलं आहे. आणि आयुष्यात कधीच कुठलं त्यांनी तेवढं मोठं पुस्तक वाचलेलं नाहीये. त्या मातीचा इतिहास त्या पुस्तकामध्ये आलेला आहे. आकाशजेप नावाचं पुस्तक आहे. गुगलवर जावा, त्या ठिकाणी आकाशजेप टाका, तुम्हाला ते पुस्तक वाचायला मिळेल. या करंडीकर गुरुजींनी या गावाला शैक्षणिक दिशा दिली आहे. तो पहिला व्यक्ती, आजही त्या माणसाचं नाव जुनी माणसं या ठिकाणी काढतायत. त्या करंडीकर सरांचा इतिहास मी त्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. करंडीकर सरापासून सुरू झालेली ही विचाराची यात्रा या ठिकाणचे माननीय व्यंकटरावजी मोरे सर यांनी खऱ्या अर्थानं सावरी गावाचा शैक्षणिक चेहरा मेहरा बदललेला आहे. त्यांना विसरून आजचा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. कारण शिक्षण म्हणजे एक विचार आहे. शिक्षण म्हणजे खऱ्या अर्थानं जडणघडीचं सगळ्यात मोठं माध्यम आहे. आणि आमच्या बहुजनांच्या कुणब्याच्या कितीतरी पिढ्या शिक्षणाबाबत संपून गेलेल्या आहेत. असे कितीतरी पिढ्यांना सावरण्याचं काम स्वर्गवासी व्यंकटरावजी मोरे केले. त्यांचे चिरंजीव या ठिकाणी बसलेले आहेत. आणखी एक चिरंजीव लातूरमध्ये क्लासेस घेत आहेत. त्यानंतर या गावामध्ये सातारा सायन्स स्कूलची सुरुवात झालेली होती, परंतु नवोदय हे काय आहे, नवोदयची परीक्षा काय असते हे कोणालाच काही माहिती नसणाऱ्या काळामध्ये माननीय विजयकुमारजी सगळे, ज्यांना सगळा गाव आबा म्हणतो, आणि संजूदादा कदम या 2 व्यक्तींनी प्रचंड कष्ट घेऊन, तपस्या करून, साधना करून शेकडो मुलं नवोदय आणि सातारा सायन्स स्कूलसाठी त्यांनी या ठिकाणी घडवलेले आहेत. आणि हा इतिहास सावरी गावापुरता मर्यादित नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त या गावाने सातारा सायन्स स्कूलचे नवोदयचे विद्यार्थी दिल्याचा इतिहास आहे. आणि म्हणून ज्याने ज्याने सातारा सायन्स स्कूलसाठी, नवोदयसाठी या गावामध्ये मुहूर्तपीठ राहून ही सगळी उभारी निर्माण केली आहे, त्या दोघांसाठी, सर्व त्या पिढींसाठी आपण टाळ्या वाजून त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या गावाला चेहरा मोहरा या सातारा सायन्स स्कूलनं नवोदय दिला आहे, हे आपल्याला विसरून चालत नाही. या गावामध्ये जवळपास 20-25 डॉक्टर आहेत, 30-35-40च्या आसपास शिक्षक आहेत. या गावामध्ये खूप चांगल्या प्रकारचं वातावरण खऱ्या अर्थाने या गावामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि माझं नातं या सगळ्या मंडळीमुळे या ठिकाणी जुळून आलेलं आहे. खऱ्या अर्थानं सावरी गाव हा निश्चितच लातूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षर लिहावा अशा प्रकारचा हा गाव आहे. खऱ्या अर्थानं आता थोड्याच वेळामध्ये पालकांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे आणि सगळ्यांना फेटे बांधून या ठिकाणी आपण त्यांना मान सन्मान देणार आहोत. मी पालकाबद्दल 2-3 गोष्टी बोलणार आहे. आता बऱ्याच गोष्टी निवेदकांनी या ठिकाणी बोललेल्या आहे, संजूदादांनी बोललेलं आहे आणि डॉक्टर कदम साहेबांनी बोललेलं आहे. खरं सांगू का, आपल्या भारतीय संस्कृतीला खऱ्या अर्थानं समजून घेत असताना भारतीय संस्कृतीचं वेद, उपनिषद आणि रामायण, महाभारत आणि सगळे ग्रंथ याचं पहिलं पान जर कुठलं असेल आणि त्या पहिल्या पानावरचं पहिलं अक्षर जर कुठलं असेल तर मातृदेवोभव, पितृदेवोभव, नंतर आचार्य देवोभव आहे. आणि म्हणून प्रवीणजी हलसे यांनी सांगितलं की मी देवाचा उल्लेख पत्रिकेत केला नाही. देव इकडे तिकडे कुठं नसतो. गाडगे बाबा नेहमी म्हणायचंय, माझा देव मंदिरात नाही, दगड धोंड्यामध्ये नाही, जत्रे में फत्रा बिटा या तीरथ बना या पाणी रे, दुनिया भाई दिवानी पैशी की धुंदानी. माझा देव तिथं नाही आहे, माझा देव प्रत्येक माणसाच्या अंतरामी वसलेला आहे. अशा प्रकारचे गाडगे बाबा. आणि ही गोष्ट खरी आहे की जी माणसं आपल्या आईवडिलाची सेवा करतात त्याला जगामध्ये अध्यात्मातलं, धर्मातलं काही कळू न कळू, तो खऱ्या अर्थानं जगातला सर्वात मोठा धार्मिक माणूस आहे. आणि या दृष्टिकोनातून किरणजी हलसे असेल, प्रवीणजी हलसे असेल, यांचं कौतुक करावं थोडं आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न आहे की आपल्याला काहीतरी चांगलं द्यावं. या दृष्टिकोनातून आई वडिलाशिवाय कोणाचं आयुष्य पूर्णच होऊ शकत नाही. आणि खऱ्या अर्थाने या धर्तीवरचे देव जर कोणी असतील तर आईवडील आहेत. त्या आईवडिलाला जिवंतपणे प्रेम मिळणं अत्यंत गरजेचं आहे. मेल्यानंतर त्यांच्या समाध्या उभं करून, त्यांचे थडगे बांधून, त्यांच्या पूजा अर्चा करून डोकं आपटून रडून काही उपयोगाचं नाही. अजूनही आपल्या आयुष्यातली वेळ गेलेली नाही. आईवडिलाशी प्रेमानं वागा, त्यांना समजून घ्या आणि त्यांना खऱ्या अर्थानं त्यांची सेवा करून तुम्ही धन्य व्हा, अशा प्रकारची विनंती करत असताना एक गोष्ट मी सांगणार आहे. मला सावरी गावाचा शैक्षणिक इतिहास पूर्ण माहिती आहे. या गावामध्ये ज्या ज्या पालकांनी, आईवडिलांनी खऱ्या अर्थानं रात्रीचा दिवस करून, आपल्या हाडामासाचं कांड करून चंदनासारखा देह आपल्या मुलांसाठी झिजवलेला आहे, त्या शेकडो लोकांची नावं माझ्याकडे आहेत. त्यांची नावं मी या ठिकाणी घेऊ शकतो. परंतु त्याचं सगळ्यात मोठं कार्यकर्तृत्व जर कुठलं असेल तर या माणसानं समर्पित भावनेनं, कुठलेही कसली तमा न बाळगता, उन्हातानामध्ये काबाड कष्ट करून आपल्या मुलांसाठी जे योगदान दिलेलं ना, ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षर लिहावं. अशा प्रकारच्या या गावातल्या पालकांचा इतिहास आहे. आणि ज्या ज्या पालकांनी आपल्या मुलांचा लाड केलं,
ज्या ज्या पालकांनी आपल्या मुलांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा नको तितक्या पूर्ण केल्या, नको तितकी ढील दिली, त्या मुलांची वाट लागल्याचा इतिहासही या गावामध्ये उपलब्ध आहे. आणि म्हणून माय मावल्यानो, बंधूनो, तुमचं योगदान सावरी गावामध्ये प्रचंड मोठं आहे. मग ते अलकाताई असेल, मुदकुराव असेल आणि दिसणारे सगळे चेहरे, आम्हाला माहिती आहे सगळ्यांचे चेहरे, प्रचंड कष्ट घेतलेला आहे. इथं पंडित दादा कदमचं नाव घेण्यात आलेलं आहे. एक धाडशी माणूस, निर्भय माणूस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारा गावातला सगळ्यात हिंमतबाज माणूस, 10 ते 15 वर्ष या गावामध्ये सरपंच झालेला आहे. त्यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी आलेले, प्रचंड मोठं योगदान या कुटुंबासाठी. या ठिकाणी DS कदमची आई साहेब आहेत, आलेल्या मला भेटल्या. आणि किती आनंद आहे, लेकरं आपल्या आईवडिलाचं कौतुक बघतायत आणि आईवडिलांनी अनेकदा लेकरांचं कौतुक बनलेलं आहे, त्याचा सत्कार होताना बघितलेला आहे. अशा प्रकारचा एक अत्यंत सुंदर देखणा गाव, या गावाला कोणाची दृष्ट लागू नये असं मला या ठिकाणी वाटतंय. एकच गोष्ट आहे, आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं विंचवाचं बिराड पाठीवरती असतं. लहानपणी आम्ही बघायचो, खरंच का विंचवाचं बिराड पाठीवरती असतं? आम्ही पाहिलं की विंचवाचं बिराड पाठीवरती असतं. त्याची गंमत अशी आहे माय मौल्यानो, की ती विंचवाची जी मादी असते आपल्या छोट्या छोट्या पिलांना, 10-12 पिलांना आपल्या पाठीवरती घेऊन फिरत असते. आणि ते पिलं त्या आईला शेकडो हजारो डंक देतात. आपल्या लांगीतलं 20 त्या आईच्या पाठीमध्ये लांगी मारून डंक करून भिनवतात आणि अक्षरशः त्या आईची पाठ थिरडीसारखी होत असते. तरी पण ती आई आपल्या पिलांना जमिनीवर सोडत का? जनावरं येतील, बैली, गायी, म्हैसी त्याचा पाय पडेल आणि आपल्या बाळाचा जीव निघून जाईल, एवढी सुरक्षा, एवढी काळजी ती आई घेते. याच भूमिकेतून या गावातल्या पालकांनी आपल्या मुलांसाठी प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे. येणाऱ्या पिढींनी हे योगदान विसरू नये असं मला वाटतं. जी पिढी हे योगदान विसरेल ना, ती कृतज्ञ पिढी. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, ज्या जातीला, ज्या समाजाला, ज्या जमातीला आपला खराखुरा इतिहास माहिती नसतो, ती जात, ती जमात, तो समाज नवा इतिहास निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून सावरी गावातल्या युवकांना आणि विद्यार्थ्यांना मी तळमळीनं कळकळीने विनंती करतो, फक्त धपाटे देण्याचं काम त्याने केलं नाही, तर त्याच हाताने अंघोळ घालताना पाठ घासून अंगावरचा पाठीवरचा मळ काढणारी दाजी नंतरच्या पिढीमध्ये आम्हाला पाहायला मिळणार नाही. हा या गावचा सुवर्ण इतिहास आहे. या संस्काराने, या विचाराने ती माणसं घडलेली, शेकडो नावं या ठिकाणी घेता येते. खऱ्या अर्थाने 25 माणसंच आदर्श पालक आहेत अशी अजिबात नाही. घराघरामध्ये आदर्श पालक या गावामध्ये आहेत. आणि ही परंपरा, ही संस्कृती कुठेतरी आपण जपले पाहिजे, पुढे घेऊन गेलं पाहिजे. मायबापाला आणखी एक मी विनंती करतो की आपल्या मुलांचे लाड करू नका, त्यांना प्रेम द्या, त्यांना साधनं द्या, त्यांना सुविधा द्या, त्यांना ज्ञानासाठी लागेल ते खर्च तुम्ही द्या, परंतु लाड करू नका, कारण लाडाने मुलं आपली संपून जातात. माझा मुलगा आवाकडे होता, आई प्रचंड लाड पुरवायची, मुलगा पळून गेला. परंतु सुदैव आहे बा की आपला मुलगा टाइम्स ऑफ इंडियामध्ये लागलाय, आता जपानला जाण्याची तयारी करतो. तो तुमचाच विद्यार्थी मला माहिती आहे. परंतु या गावाने या गावाने अशी मुलं घडवली ती आता विमानामध्ये फिरतायत आणि जागतिक पातळीवर इथलं नाव करतायत. असे शेकडो मुलं महाराष्ट्रामध्ये या सावरी गावाने घडवले आहेत. आणि म्हणून या मातीचा इतिहास, इथल्या माणसाचा इतिहास कधीही विसरला जाऊन एवढी विनंती या ठिकाणी मी करतो. आणि हे विनंती करत असताना मी आणखीन एक गोष्ट आपल्या सगळ्याच्या समोर थांबतो, युवकासाठी, विद्यार्थ्यासाठी 2-3 मिनिट. मित्रांनो, एकदा एक महात्मा बिहारमध्ये फिरत असताना त्याच्या आवडत्या शिष्याने प्रश्न विचारला, आनंद नावाच्या शिष्याने प्रश्न विचारला की हे भगवान, या पहाडापेक्षा शक्तिशाली शक्ती या जगामध्ये कुठली आहे का? तेव्हा तो महात्मा असं म्हणाला की आनंदा, वादळ येतात, वारे येतात, हे पहाड आपल्या छातीवरती हे झेलताना रोखून ठेवतं. निश्चितच पहाडामध्ये प्रचंड मोठी शक्ती असते, परंतु या पहाडापेक्षाही खूप मोठी शक्ती लोखंडामध्ये असते. कारण लोखंड छन्नी हातोड्याने डोंगर कोरले जाऊ शकतात, हवे तसे आकार दिले जाऊ शकतात. आणि म्हणून पहाडापेक्षा शक्तिशाली जर जगामध्ये काही असेल तर ते लोखंड. त्या आनंद नावाच्या शिष्याने तिसरा प्रश्न विचारला की मग लोखंडापेक्षा शक्तिशाली जगामध्ये काय आहे? तेव्हा भगवान गौतम बुद्ध असं म्हणतात की लोखंडापेक्षा महान शक्ती अग्नीमध्ये असते, कारण अग्नी लोखंडाला वितळू शकतो, त्याचं पाणी करू शकतो, त्या लोखंडाला हवा तसा आकार देण्याचं सामर्थ्य अग्नीमध्ये असतं. त्याच्यानंतरचा चौथा प्रश्न त्यांनी केला, मग अग्नीपेक्षा शक्तिशाली कुठली शक्ती जगामध्ये आहे? तेव्हा गौतम बुद्धाने त्याचं उत्तर असं दिलं की पाऊस पडला, पाणी पडलं तर अग्नी विझतो आणि अग्नीची शक्ती संपत असते. आणि म्हणून पहाडापेक्षा शक्तिशाली लोखंड आहे, लोखंडापेक्षा शक्तिशाली अग्नी आहे, अग्नीपेक्षा शक्तिशाली पाणी आहे. तेव्हा त्याने आणखी प्रश्न केला की हे भगवान, पाण्यापेक्षा शक्तिशाली देवता कोणती? तेव्हा भगवान गौतम बुद्ध म्हणाले की पाण्यापेक्षा मोठी शक्ती जर कुठली असेल तर ती आहे वायू, वारा. आवराचा पाऊस सावरीला पडू शकतो, सावरीचा पाऊस आवराला पडू शकतो, कुठलाही पाऊस कुठे जाऊ शकतो, हे सामर्थ्य वाऱ्यामध्ये आहे. तेव्हा शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला की हे भगवान, या पृथ्वी तलावर सगळ्यात मोठी शक्ती कुठली आहे? तेव्हा भगवान गौतम बुद्ध क्षणभर डोळे झाकतात आणि म्हणतात की वायू शब्दाला जर उलट केलं
तर युवा शब्द तयार होतो. या पृथ्वी तलावरती युवा एक अशी शक्ती आहे की तो जगामध्ये कुठलीही क्रांती करू शकतो, इतिहास बदलू शकतो आणि अशा गोष्टी तो करू शकतो. कौन कहता है कि आकाश में छेद नहीं होता, एक पत्थर तबेत से उठाकर फेंक के तो देखो यारो, आकाश में भी छेद हो सकता है. एवढी गोष्ट या गावातले युवकांनी, इथल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनामध्ये जपून ठेवावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. आणि खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचा महाराष्ट्र राज्याचा प्रवक्ता या नात्याने आणि राष्ट्रीय महासचिव संत गाडगेबाबा प्रबोधन मंच या दोन्ही मंचाच्या वतीनं मी माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं ज्यांचं आज 65वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय, त्यांच्या आयुष्याला बघता बघता 65 वर्ष झालेले आहे. कितीतरी ऊन वारे, कितीतरी सुखदुःख, कितीतरी यातना वेदना भोगत हा माणूस इथपर्यंत आलेला आहे. एक सामान्यातला सामान्य माणूस कर्नाटकामधले संगम गावचा इथं आला, वाढला, मोठं केला आणि गावानेही आपल्या आई बापासारखं प्रेम या कुटुंबाला दिलं. दोन्ही कुटुंब पण धन्य झाली, गाव पण धन्य होते. अशा प्रकारचा एक अत्यंत चांगला देखणा अविस्मरणीय कार्यक्रम या ठिकाणी घडत असताना खऱ्या अर्थानं मी प्रवीण हालशे सरांना म्हणत होतो की सर हा सगळा कार्यक्रम लाईव्ह दाखवला पाहिजे, टेक्नॉलॉजीशी आपण जोडले गेले पाहिजे. कारण संपूर्ण महाराष्ट्र बघेल. तुमची मुलं जे अमेरिकेत, ते अमेरिकेत आपल्या आई वडिलांचं कौतुक बघितले असते, परंतु थोडंसं अव्यवस्था झाली आहे, ती व्यवस्था होऊ शकली नाही, ती खंत या ठिकाणी राहून गेलेली आहे. एकच विनंती या ठिकाणी मी करतो, मायबाप हो, बंधूंनो, विद्यार्थ्यांनो आणि युवकांनो, आपल्या बहुजनांच्या पिढ्या, आपल्या कुटुंबियांच्या पिढ्या नको त्या गोष्टीमध्ये, बंधाऱ्याच्या भांडणामध्ये आणि नाल्याच्या आणि उंबरट्याच्या भांडण्यामध्ये संपून गेलेल्या आहेत. एकच विनंती आहे की या दुःखातून हालशे परिवार मुक्त झाला. आता त्यांना चांगली पायवाट मिळालेली आहे, प्रकाशाची वाट मिळालेली आहे आणि त्यांची दिशा खूप चांगली आहे. अशाच प्रकारची दिशा आपल्यालाही मिळावी अशा प्रकारची परमेश्वराला मी या ठिकाणी विनंती करतो. आणि जाताना एवढंच म्हणतो, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे डोईवर किती उरले 2 हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात आमची जिंदगी बर्बाद झाली. हे दुःख पुण्याच्या पिढ्याला वाटायला येऊ नये, बहुजनांच्या पिढ्याला वाटायला येऊ नये एवढी विनंती परमेश्वराला करतो. आणि अत्यंत सुंदर देखणा अशा प्रकारचा कार्यक्रम माननीय PSI प्रवीणजी हालशे यांनी घेतला, किरणजी हालशे यांनी घेतला. हा कार्यक्रम निश्चितच स्तुत्य आहे. हा खूप सुंदर सुगंध आमच्या हृदयामध्ये साठवून आम्ही घराकडे जाऊ. संध्याकाळी गेल्यानंतर प्रत्येक युवकाने आणि विद्यार्थ्यांनी झोपताना एक विचार केला पाहिजे, आपले हात बघितले पाहिजेत, आपल्या आईवडिलांचे हात बघितले पाहिजेत की आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी किती खड्डे खाल्लेले, काळे बोट, काळे ठिक्कर, घट त्यांच्या हाताला पडलेले, कितीतरी दुःख, कितीतरी यातना, कितीतरी वेदना त्यांनी आपल्या जडणघडणीसाठी भोगल्या आहेत. एवढं जरी आपण संध्याकाळी आज करू शकलो तर निश्चितच त्या मुलांचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, त्याच्या आयुष्याला निश्चितच उद्या उजळ वाटा मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी म्हणालो आईला, कारण मला माहिती आहे इथं कितीतरी अशी माणसं आहेत ती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये घडलेली आहेत. त्यांच्या आईवडिलांनी मंगळसूत्र घाण ठेवलेलं आहे, घर विकलेलं आहे, शेत विकलेलं आहे, पत्रे विकलेलं आहे. नको त्या सगळ्या गोष्टी विकून इथल्या अनेक लोकांनी समर्पित होऊन आपल्या मुलांसाठी आयुष्य दिलेलं आहे. त्या सगळ्या पालकांसाठी 2 ओळी अर्पण करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. मी म्हणालो आईला, आई दिव्याची वात थोडी मोठी कर, मला वाचता येत नाही. काबाड कष्ट करून आलेला बाप म्हणाला, अगं दिव्याची वात थोडी छोटी कर, मला झोप लागत नाही. आई रात्रभर दिव्याची वात छोटी मोठी करत राहिली. दोघांच्या वादामध्ये आई आयुष्यभर दिव्यातल्या वातीसारखी जळत राहिली. आई आयुष्यभर दिव्यातल्या वातीसारखी जळत राहिली. कोणीतरी जळणार आहे म्हणून कुणातरी प्रकाश मिळत असतो आणि अशी जळणारी माणसं, प्रकाश देणारी माणसं समाजामध्ये आहेत म्हणून आमचं तुमचं जगणं सोपं होतं, सुखकर होतं आणि खऱ्या अर्थानं आमच्या तुमच्या जीवनाचं कल्याण या मायबापामुळे होतं. या मायबापाला विसरू नका एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत. ज्यांचं वक्तृत्व ऐकतच राहावं असं आतापर्यंत वाटत गेलं. सावरीगावची परंपरा, भविष्यात जगायचं कसं, युवकांनी काय आदर्श डोळ्यासमोर ठेवून वागायचं आणि सर्वात महत्त्वाचं आईवडिलांना विसरायचं नाही आणि मातीसाठी भांडण करायचं नाही. हा संदेश आदरणीय आमचे मार्गदर्शक हानगावे सरांनी आपल्या अनमोल अशा मार्गदर्शनातून केलेला आहे. सर, आमच्या गावचं अनेक वैशिष्ट्य आहे. आमच्या गावामध्ये संयुक्त कुटुंब संख्या भरपूर आहे आणि त्या संयुक्त कुटुंब संख्येमध्ये सर्वात जास्त कुटुंबाचं आपल्याबरोबरच आपल्या प्रत्येकाचं शिक्षण कसं होईल हे बघितलं जातं आणि हा आदर्श संपूर्ण आदरणीय शिवाजी त्या अंचळी जर पाहायला गेलं तर पंचक्रोशीतील एक कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. अण्णा कैलासवासी अण्णा यांच्याकडे कुटुंब प्रमुख
म्हणून पाहतो. असे आमच्या गावामध्ये हे कुटुंब प्रमुख म्हणून आहे. अण्णा होते, तात्या आहेत. त्यानंतर आदरणीय दुरपुडे साहेबांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करा. आदरणीय व्यासपीठ आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती, ज्यांचा आज 65 कार्यक्रम या ठिकाणी आहे, अशा आदरणीय मधुकरजी हलसे साहेब. या ठिकाणी हलसे बंधू यांनी खूप चांगला आणि प्रेरणादायी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. यापूर्वी आपले प्रमुख वक्ते आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी सर्वांनी या कार्यक्रमाबद्दल बोललेलं आहे. नक्कीच या कार्यक्रमाबद्दल, हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल पंचकृषीमध्ये खूप चांगला प्रेरणादायी संदेश जाईल. आता आपण पाहतो की यापूर्वी जसं प्रमुख पाहुण्यांनी सांगितलेलं आहे, तर पोलीस दलामध्ये आम्ही पाहिलं तर सर्वात जास्त तक्रारी ह्या परिवारामधून असतात. तर मी औरंगाबादमध्ये बघितलेलं आहे, आलं तसं सर्वात जास्त तक्रारी शेताच्या, बांधाच्या. यापूर्वी पण प्रमुख वक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की बंधाऱ्यावरून मातीवरून भांडण करू नका, पण 90% तक्रारी पाहतो इथं बंधाऱ्यावरूनच. सगळ्यात जास्त तक्रारी भाऊ-भावाच्याच आणि आई वडील, अशा बरेच तक्रारी पाहिलेल्या आहेत की ज्यांचे आई वडील पोलीस स्टेशनला येतात की आमच्या मुलांनी आम्हाला वाट्याने दिलेली जमीन आहे, त्यांना खाण्यासाठी दिलेली आहे, पण त्या जमिनीमधला पण माल त्यांनीच घेऊन जातात. तर यावरून आपल्याला आपल्या आईवडिलांनी लहानाचं मोठं केलेलं असते, याच्यासाठी केलेलं असते की आपल्याला आपल्या म्हातारपणी आपला आधार व्हावा. पण आपण जे त्यांनी जे कमवून ठेवलेलं आहे आपल्यासाठी, त्यांना दिलेलं पण आपण त्यांना खाऊ देत नाही. अशा तक्रारी आहेत. कमीत कमी रोजच्या 2 ते 4 तक्रारी पोलीस स्टेशनला येतात. आपल्या हद्दीमध्ये गावच आहेत 37 गावामधल्या रोजच्या 5 ते 4 तक्रारी आई वडिलांच्या असतात, वयस्कर, की साहेब माझे दोन्ही मुलं असे करतात, माझे मुलं हे करतात, आम्हाला दिलेली आहे जमीन ती पण खाऊ देत नाहीत. तर प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपल्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे की आपल्याला त्यांच्या वयोवृद्ध याच्यामध्ये आपण त्यांचा आधार झाला पाहिजे. पण आज आपण परिस्थिती बघतोय की किती मुलं आपल्या आईवडिलांना पालन करतात. 2 मुलं असले, 4 मुलं असले, एक जर असेल तर तो करतो की बाबा आपल्यालाच करायचं, दुसरं नाही. पण 4 मुलं असले तर बघितलेलं आहे आपण की 1 महिना आई एकाकडं, वडील एकाकडे. आहे का नाही परिस्थिती? सगळ्यांना माहीत आहे. 2 महिने झाले की परत चेंज होणार, वडील दुसऱ्या मुलाकडे जाणार, आई दुसऱ्या मुलाकडे जाणार. अशी परिस्थिती आहे. तर ही परिस्थिती झाली नाही पाहिजे. या ठिकाणी हलसे सर जेव्हा प्रास्ताविक करत होते आणि त्यांनी जेव्हा ती कविता आपल्याला या ठिकाणी ऐकवली, तर प्रत्येकाच्या डोळ्यापुढे आपले आई वडील आले आहेत आणि त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं किंवा आपण जेव्हा लहान होतो त्यांनी कशा प्रकारे कष्ट घेतलेले आहेत आणि आपल्याला कशा प्रकारे घडवलेलं आहे. तर ह्या ठिकाणी जेवढे उपस्थित असतील त्या प्रत्येकाच्या डोळ्यापुढे आपले आई वडील आलेले आहेत आणि त्यांचं कष्ट आलेलं आहे. तर हे विसरलं नाही पाहिजे. आपण लगेच विसरून जातो. जसं त्यांनी सांगितलं की पत्रिकेमध्ये मी कुठल्याही देवाचं नाव टाकलं नाही, तसंच की आपले आई वडील म्हणजेच आपले देव आहे. तुम्हाला कुठं जायची गरज नाही, पंढरपूर जायची गरज नाही, तिरुपती जायची गरज नाही. तुमचे आई वडील म्हणजे तुमचे सर्व देव आहेत. 32-33 कोटी जेव जे आहेत ते तुमचे आई वडील. तुमच्या आई वडिलांची सेवा करा. सगळ्या 32-33 कोटींची देवांची सेवा आली त्यामध्ये. आणि आजचा युवक वर्ग, जसं आपले प्रमुख वक्ते हरेगावे सरांनी सांगितलंय, तर युवा वर्ग आज कुठं भरकटतोय बघितलेलं आहे आपण. व्यसनाधीन झालेला आहे. व्यसनाच्या अधीन गेल्यानंतर आता जेव्हा मी ह्या कार्यक्रमामध्ये बसलेला आहे तर मला फोन आलेला आहे की एक चांगल्या घरूनच, आपल्या हद्दीमधूनच, की भाऊ भावाचं भांडण चालू आहे आणि भाऊ फोन करतोय की साहेब मला सतवतोय, दारू पिऊन धिंगाणा चालू आहे, आई वडिलांना त्रास देतोय. आता प्रोग्राममध्ये असते वेळेसच. आणि ते कशामुळं? फक्त व्यसनामुळं. आणि व्यसनाच्या अधीन गेल्यानंतर माणूस सर्व विसरून जातो. कोण आई वडील आहेत, कोण भाऊ आहे, कोण काय आहे आणि कोणाकोणासाठी काय आतापर्यंत कष्ट केलेले आहेत, हे व्यसनाच्या अधीन गेल्यानंतर काही लक्षात राहत नाही माणसाला. त्यामुळं या युवा वर्गाला, बाकी सर्वांना मी एक विनंती करतो की आपण व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. व्यसनापासून दूर राहिलं म्हणजे ऑटोमॅटिकच आपल्याला चांगले विचार, आचार आपल्या डोक्यामध्ये येणार. आणि व्यसनाच्या अधीन गेले तुम्ही, तुम्हाला कुणी, आम्ही नाही, देवाने जरी येऊन सांगलं तुम्ही जे करायचं तेच करणार. त्यामुळं व्यसनाधीन होऊ नका, व्यसनाच्या अधीन जाऊ नका.
व्यसनापासून लांब राहा. आपल्या परिवाराचं, आपल्या मुलांचं, जसं आम्हाला आमचे आदरणीय DYSP साहेब आहेत या ठिकाणी, आम्हाला घडवण्यासाठी याच्यामध्ये आमच्या आईवडिलांचं भरपूर कष्ट आहे. तर आपण पण त्यांचे कष्ट विसरले नाही पाहिजे. त्यांच्या आयुष्यभर त्यांच्यासाठी आपण पण कष्ट घेतलेले आहेत आपल्यासाठी, तर आपण पण त्यांच्यासाठी कष्ट घेतले पाहिजे. तसंच युवक वर्गाला सांगितले मी त्याप्रमाणे की व्यसनापासून लांब राहा. व्यसनापासून लांब राहिलं आपण बघितलेलं आहे की आज जर आपण न्यूज बघितल्या तर सर्व गोष्टी क्राईमच्या आहेत आणि सर्वात जास्त क्राईम छोट्या छोट्या गोष्टीवर घरातल्या घरामध्येच. आज आपण पाहतोय तर मुलांनी आईचा खून केलेला आहे, वडिलांचा खून केलेला आहे. कशासाठी? तर दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून. बघितले ना, वाचलेले आहेत ना बातम्या आपण. तर मग म्हणजे बघा, छोट्या छोट्या एवढ्याशा गोष्टीसाठी आपण काय करतो. आपल्याला घडवले त्यांनी आणि आपण व्यसनाच्या आधी जाऊन काय करतोय. तर व्यसनापासून लांब राहा, आरोग्याकडे लक्ष द्या, आपल्या मुलांकडे लक्ष द्या. आपले मुलं काय करतात त्यांच्याकडे लक्ष राहू द्या. अति लाड करू नका. जे आवश्यक आहे ते दिलं पाहिजे. तुम्ही जर अति दिलं त्यांना तर त्याचा अतिचा त्यांनी गैरफायदा 100% घेणार, तुम्हाला त्याचे परिणाम भविष्यामध्ये दिसणार. त्यामुळं मुलगा आपलाच आहे, जेवढं आवश्यक आहे तेवढी सुविधा दिली पाहिजे. तुम्ही जर त्याच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये जर तुम्ही त्याला सर्व सुविधा दिल्या तर त्याला काही गरज नाही पुढे हे करायचं. त्याला मग आपल्याला सगळ्या सुविधा आताच भेटते तर आपल्याला काही गरज नाही करण्याची. त्यामुळं लिमिटेड गोष्टी द्या, लक्ष ठेवा. त्यांना काय करतंय काय नाही. कॉलेजमध्ये शाळेमध्ये गेलं पाहिजे, त्यांच्या शिक्षकांसोबत संवाद ठेवला पाहिजे. तुम्ही गेलात त्यांच्याकडे तर तुम्हाला काहीतरी 2 गोष्टी लक्षात येतील त्यांच्याबद्दल. तर एवढं बोलून मी या ठिकाणी 2 शब्द संपवतो आणि आदरणीय मधुकरजी हलसे सर यांना त्यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपल्या अनमोल अशा मार्गदर्शनामध्ये युवकांनी व्यसनाधीन न होता आईवडिलांची सेवा करावी असं सांगितलं. त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक असलेले निलंगा उपविभागीय अधिकारी, पोलीस उपविभागीय अधिकारी आदरणीय डॉक्टर नितीन कटेकर साहेबांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. आज या ठिकाणी आदरणीय मधुकररावजी हलसे साहेब यांचा 65व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमासाठी उपस्थित स्टेजवर सगळे मान्यवर, तसेच सावरी गावाचे सगळे आदर्श पालक आणि सुजाण नागरिक. हा कार्यक्रम मी अशा प्रकारचा पहिल्यांदाच अटेंड करण्याचा योग मला आला. त्यासाठी आमचे सहकारी PSI हलसे साहेब यांचं मी खूप मनापासून आभार मानतो. इतका चांगला आणि सुंदर कार्यक्रम बघायला मिळणं एक भाग्य असतं. की आपण म्हणतो की आपण आता आयुष्याची 65 वर्ष आपण पूर्ण केली आहेत. ती कशी पूर्ण केलेली आहेत ते फार महत्वाचं असतं. ते आपण यशस्वीपणे पूर्ण केली का हा एक प्रश्न असतो. आणि याचं उत्तर मग प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने देतं. कोणी म्हणतं खूप पैसे कमवले आपण म्हणजे आपण चांगलं आयुष्य यशस्वी झालो. कोणी म्हणतं आपण जमीन जुमले घेतले. कोणी म्हणतं मोठ्या पोस्टवर आपण गेलो आपण यशस्वी झालो. ह्या सगळ्या प्रत्येकाचे वेगवेगळे परिमाण आहेत आपल्या यशस्वीता मोजण्याचं. पण मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं असतं की आपण जी आपली पुढची पिढी आहे त्या पिढीला आपण कसं घडवलं, त्यांना आपण चांगले संस्कार कसे दिले आणि त्यांना समाजोपयोगी कसं बनवलं, ते समाजासाठी जास्त पूरक आणि त्याच्या लायबिलिटी न बनता समाजासाठी काहीतरी उपयुक्त असं बनले, असे आपल्या मुलांना आपण जसं बनवलं तर आपलं आयुष्य खऱ्या पद्धतीने यशस्वी झालं असं आपण म्हणू शकतो. असं आत्तापर्यंतचं माझं जे विचार आहे त्याचं एकंदरीत असं सार निघत आहे. आणि हा कार्यक्रम आपण ज्या अटेंड करत आहोत तर त्यात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की मधुकरराव हलसे यांचे दोन्ही मुलं प्रवीण हलसे आणि किरण हलसे हे अतिशय चांगल्या प्रकारे पुढे आलेले आहेत, गरिबीच्या परिस्थितीतून आलेले आहेत
आणि हा कार्यक्रम घडवून आणतायत यातच सगळं आलं. आणि याच कार्यक्रमाच्या निमित्त गावातले पण जे यशस्वी पालक आहेत त्यांचं देखील कौतुक होत आहे. तर हा एक चांगला योग आहे. वेळ खूप झालेला असल्याने मी जास्त काही बोलणार नाही आणि माझे 2 शब्द मी इथेच थांबवतो. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आताच आपल्या मार्गदर्शनातून साहेबांनी सांगितलं की आईवडिलांची सेवा आपण प्रत्येकाने केली पाहिजे, कारण की त्यांचे ऋण न फिटणारे तेवढे आहेत. आणि यानंतर तुला भाऊजीचं जेवढं वजन आहे तेवढ्या वजनाचं 7 धान्य देऊन तुला करायचं आहे. आणि हे तुला केलेलं धान्य आपल्या गावातच दुसरी आणि एक आध्यात्मिक म्हणजे म्हटलं ना, सावरी गावामध्ये शैक्षणिक, राजकीय, आध्यात्मिक असं वातावरण आहे. आणि आध्यात्मिकमध्ये वारकरी क्लास संस्थान सुद्धा चालतं. त्या वारकरी संस्थाला ते दान म्हणून देणार आहेत. तरी या कार्यक्रमामध्ये होत असताना पावसामध्ये निमित्त झालं आणि मोठा गुलाबाचा हार घालायचा राहून गेला. मी कटेकर साहेबांना विनंती करतो की आपण भाऊजीला तो हार घालावा ही विनंती करतो. हा सर. परत एक बार आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा टाळ्यांचा गजरात शुभेच्छा देऊया. आणि असंच त्यानं त्यांचं आयुष्य शताब्दी साजरा करून याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम सुद्धा त्यांनी घ्यावा असं. आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहू, आपल्या सहित सुद्धा, म्हणजे आपलं सुद्धा आयुष्य वाढावं अशी एक परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. आणि भाऊजींना विनंती करतो की धान्याच्या तुलासाठी आपण त्या ठिकाणी जाऊन या. बाबू